नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन भौमितिक रचना यातील प्रॅक्टिस सेट 6 हा बघणार आहोत. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सोडवला असेलच. तर ज्या विद्यार्थ्यांनी सोडवला नसेल किंवा ज्यांना ज्या एक्झाम्पलमध्ये अडचण आली असेल तर तो तुम्ही या लेक्चरच्या माध्यमातून बघावा. फर्स्ट, write the name of pair of the congruent line segment. Use the divider to find them. कर्कटाच्या साहाय्याने आपल्याला याच्यामध्ये सारखी लेंथ असलेल्या सेगमेंट बघायचे आहेत. सोल्युशन, सेगमेंट GM. जर तुम्ही जी काही सेगमेंट GM आहेत तर तिची जर लांबी कर्कटाच्या साहाय्याने जर मोजली तर त्याच्यामध्ये प्रत्येक लाईनवरती जर ठेवली तर ती कशासाठी कोणत्या लाईन एवढी सारखी येते तर ती सेगमेंट GR. तर म्हणजे आपला आन्सर जे काय असणार आहे ते सेगमेंट GR. त्यानंतर आपण सेगमेंट GN जर घेतली तर GNचं जेवढं माप आहे ते आपण कर्कटाच्या साहाय्याने जर मोजलं, प्रत्येक लाईनवरती जर लावलं तर आपल्याला लेंथ ऑफ G ही सेम असेल. म्हणजे लेंथ ऑफ सेगमेंट ऑफ GN इज congruent to segment of G. Similarly, third, segment of GB ची पुन्हा जर तुम्ही लेंथ जर मोजली कर्कटकाच्या साहाय्याने तर तुम्हाला ती मॅच कोणती होणार आहे, त्यानंतर सेगमेंट ऑफ GC. त्याच पद्धतीने सेगमेंट ऑफ GN इज congruent to segment of GN also is congruent to segment of GR also is congruent to segment of G. म्हणजे ह्या ज्या काय चार सेगमेंट आहेत त्या सर्व सेगमेंट काय आहेत त्या एकमेकीला एकरूप, म्हणजेच काय यांची ज्या काय बाजू आहेत किंवा ज्याची लेंथ ही काय आहेत सारखी आहेत. ओके. त्याच पद्धतीने सेकंड एक्झाम्पल, ऑन दी लाईन बिलो द डिस्टन्स बिटवीन एनी टू adjoining point shown on it equal, hence fill in the blanks. म्हणजे खालील रेषेवर लगतच्या कोणत्याही दोन बिंदूंमध्ये समान अंतर आहेत त्यावरून रिकाम्या जागा तुम्हाला भरायच्या आहेत. तुम्ही जर आकृती जर बघितली तर प्रत्येक पॉईंटमधील जे अंतर हे काय सेम आहेत, तर त्याच्यावरून तुम्हाला ते जे काय जागा आहेत त्या भरायच्या आहे. मग आपण फर्स्टली एक एक्झाम्पल बघू. फर्स्ट, सेगमेंट AB इज कॉन्क्रंट टू सेगमेंट. जर तुम्ही जर ऑब्झर्व केला तर इथे AB म्हणजे याच्या AB वरती एकरूप रेषा कोणती असेल तर ती काय असणार आहे, आपण लगेच BC. ठीक आहे. त्यानंतर सेगमेंट AP. आता तुम्ही जर याच्यामध्ये जर म्हटलं तर तुम्ही एकरूप जर बघितलं तर तुम्ही इथे कोण वेगवेगळ्या पण घेऊ शकता. आता जशी आपण BC घेतली तशी तुम्ही AW पण घेऊ शकशाल किंवा YZ पण घेऊ शकशाल. कारण का आपल्याला एक्झाम्पलमध्ये सांगताना काय सांगितलं आहेत तर ह्या प्रत्येकाचे अंतर दोन याच्यामध्ये प्रत्येकाचे अंतर काय आहेत सारखे आहेत. पण आपण इथे फक्त आता सध्या एक घेतोय, पण तुमचे वेगळे जरी आले तर पण काय करायचं ते आपल्याला एकमेकांवरती ठेवून जर बघितले तर अंतर जर सारखे दिसत असेल तर ती तुम्ही सेगमेंट घ्यायची. सेकंड, सेगमेंट AP. तुम्ही जर सेगमेंट AP जर घेतला तर AP मध्ये जर काउंटिंग जर केलं तर जितक्या पॉईंट येतील तितकेच पॉईंट आपल्याला दुसऱ्या लेंथमध्ये जर भेटणार असेल तर ती कोणती असणार आहे, सेगमेंट WQ. कारण जर AP जर बघितला, AP मध्ये 1 2 3 4 पॉईंट येतात. तुम्ही जर पुन्हा WQ जर घेतला तर त्याच्यामध्ये सुद्धा 4 पॉईंट येतात किंवा तुम्ही हे स्केलच्या साहाय्याने सुद्धा मोजू शकशाल. थर्ड, सेगमेंट ऑफ AC इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ऑफ WY. जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर AC मध्ये म्हणजे 3 पॉईंट आहेत, तर मग इकडे कोणतेही तुम्ही 3 पॉईंट असलेले जर सेगमेंट पॉईंट जर चॉईस केले तर ती काय असणार आहे सेगमेंट. तुम्ही आता आपण इथे कोणती घेतोय, सेगमेंट ऑफ WY. तुम्ही तुमच्या पद्धतीने वेगळे सुद्धा घेऊ शकशाल. फोर्थ, सेगमेंट ऑफ OX इज
कॉन्करंट टू सेगमेंट ऑफ बी वाय. इथे सेगमेंट ऑफ इथे जर क्यू एक जर घेतला तर त्याच्या बरोबरीनं तर कोणती एकरूप आहेत बी वाय. आता जरी आपण हे सोल्युशनमध्ये हे जरी आन्सर घेतले असेल तर काही विद्यार्थ्यांचे वेगळे पण असणार आहे, कारण का आपण इथे फक्त एक एक सेगमेंट घेतले. बऱ्याच जणांचे आन्सर वेगळे असतील, ते पण बरोबर असतील. नाही तर तुम्ही म्हणशाल की हेच आन्सर राईट आहेत, तर तसं नाही, हे करेक्ट आहेच, पण तुम्ही याच्याच बरोबरीने जर व्यवस्थित जर कन्सेप्ट जर वापरली ते सुद्धा तुमचे पॉईंट बरोबर असतील. नेक्स्ट, सेगमेंट ऑफ एक्स बी इज कॉन्करंट टू सेगमेंट ऑफ वाय क्यू. ऑल्सो 6, सेगमेंट ऑफ बी डब्ल्यू इज ऑल्सो कॉन्करंट ऑफ सेगमेंट ऑफ एक्स झेड. जर तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर बी डब्ल्यूमध्ये सुद्धा काय येतं, मिडलला 1 पॉईंट येतोय. त्याच पद्धतीने तुम्ही जर दुसरा घेतला एक्स झेड तर त्याच्यामध्ये सुद्धा किती पॉईंट येतात, 3. म्हणजे तुम्ही जर लेंथ घेतली तर या दोघांची लेंथ काय असणार आहे, सेम असेल. अशा पद्धतीने आपण हे दोन्ही एक्झाम्पल बघितले. तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करा आणि योग्य ते काय पेअर असतील तर त्या पेअर लिहायचं आहे तुम्हाला. थँक्यू एव्हरीवन.